वळूया पुढल्या बातमीकडे। तुम्हाला पहलगामला फिरायला जाण्याची इच्छा आहे? योग्य वेळ कोणती, बजेट किती लागतं या संदर्भातली माहिती हवी? मग ही बातमी तुमच्यासाठी। पहलगाम जम्मू काश्मीरच्या कुशीत वसलेलं, निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं एक सुंदर गाव। चारही बाजूंनी बर्फाच्छादित डोंगर, 12 महिने होणारी बर्फवृष्टी, थंडगार हवामान आणि निसर्गाची सुंदर कलाकृती म्हणजे पहलगाम। दहशतवादी हल्ल्याच्या 1 वर्षानंतरचं पहलगाम पाहण्याकरता जय महाराष्ट्रची टीम थेट पहलगाम मध्ये पोहोचली। तिथल्या पर्यटनासंदर्भात थेट पहलगाम मधून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। मागील 2 दिवसांपासून पहलगाम जिल्हा आणि पहलगाम शहर याचा आढावा आपण घेतोय की 1 वर्षानंतर पहलगामच्या हल्ल्यानंतर आता या ठिकाणी कशा पद्धतीने पर्यटन आहे। आणि याच दरम्यान मला या ठिकाणी एक फलक भेटलेला आहे जो लावण्यात आलेला आहे पहलगाम डेव्हलपमेंट अथॉरिटी यांच्याकडनं, आणि त्याच्यावर लिहिलंय यू आर इन पहलगाम से बाय बाय टू स्ट्रेस। तुम्ही पहलगाम मध्ये आहात, स्ट्रेसला आता तुम्ही बाय बाय करा, अशा पद्धतीचा अशा आशयाचा या ठिकाणी एक फलक जो आहे तो पर्यटन विभाग पहलगाम जम्मू काश्मीर यांच्याकडनं लावण्यात आलेला आहे। पण खरं पाहायला गेलं तर मग स्ट्रेस हा पहलगाम मध्येच झालेला होता 1 वर्ष आधी। पण मात्र कितीही तो स्ट्रेस असला किंवा कशीही आता परिस्थिती असली तरी मात्र इथली सुंदरता ही बघण्यायोग्य आहे। पहलगाम फिरायचे आणि ते पण एकदम बजेट फ्रेंडली रेट मध्ये समजा तुम्हाला यायचं आहे, एक फॅमिली ट्रिप असेल, हनीमून ट्रिप असेल, ग्रुप ट्रिप असेल किंवा अशी कोणती ट्रिप जी पेंडिंग असेल ती तुम्हाला समजा करायची आहे आणि कमी किमतीमध्ये करायची आहे, पॉकेट फ्रेंडली करायची आहे, तर पाहायला गेलं तर हाच एक योग्य वेळ आहे। कारण की अर्थातच पहलगाम मध्ये कुठेतरी हल्ला झाल्यानंतर, जम्मू काश्मीर मध्ये जो हल्ला झाला होता त्याच्यानंतर कुठेतरी पर्यटक जे आहेत ते कमी झालेले आहेत आणि पर्यटनाला चालना मिळण्यासाठी पुन्हा एकदा जे आहे या ठिकाणावरनं एक नवी योजना सरकार आणि काही युनियन्स आहेत तिकडचे त्यांच्या मदतीने आखण्यात आलेली आहे आणि रेट्स जे आहेत ते कमी करण्यात आलेले आहेत। त्यामुळे ग्रुपमधून जायचं असेल किंवा फॅमिली सोबत यायचं असेल आपल्याला तर हीच योग्य वेळ आहे। कमी किमतीत चांगल्या पद्धतीत आणि सुंदर असं पर्यटन पहलगाम मध्ये करायची। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, पहलगाम।